सांगलीतील सावंत प्लॉट येथे असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमधील कामगाराचा धारदार शस्त्राने भोसकून वार करत निर्घुण खून करण्यात आलाय. सदर खुनाची घटना ही गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शैलेश कृष्णाराव असं खून झालेल्याचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने या प्रकरणी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित दोघांना बेड्या ठोकल्या. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सुमित संतोष मद्रासी आणि सौरभ बाबासाहेब कांबळे असं अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी संग्राम चंद्रकांत चव्हाण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत शैलेश राऊत हा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील आहे. तो सांगलीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. संशयित सुमित मद्रासी, सौरभ कांबळे आणि अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे मित्र होते. संशयित काल शैलेश कामास असलेल्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा ते सावंत प्लॉट येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवन शेजारील खुल्या जागेत आले. रात्री 9च्या सुमारास मृत शैलेश हा त्या ठिकाणी आला. यावेळी चौघात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर मृत शैलेश यांनी स्वतःजवळ आणलेला चाकू काढला. त्यावेळी तिघांना त्याच्याकडून चाकू काढून घेतला. धक्काबुक्की करत संशयिताने शैलेश याला भोकसलं. तो तेथून पळत सुटला आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान अतिरक्तस्रावाने शैलेशचा जागीच मृत्यू झाला. पंचशील नगर येथील शाळा नंबर 29 मधील निलंबित केलेल्या शिक्षिकेला आणि बदली केलेल्या मुख्याध्यापकांना पुन्हा शाळेत घ्यावे या मागणीसाठी पालकांनी शाळा गाठले. तर विद्यार्थ्यांनी ते शिक्षक पुन्हा शाळेत न आल्यास शाळेत न जाण्याचा इशारा देखील दिलाय. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळासह सर्वांनाच पेच निर्माण झालाय. उपायुक्तांनी 2 दिवसात तोडगा काढण्याची ग्वाही पालकांना दिली आहे. पंचशील नगर येथील महापालिका शाळा नंबर 29 मधील काही विद्यार्थ्यांना एका शिक्षिकेने मारहाण केली असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या विरोधात काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन केलं होतं. या प्रकरणी महापालिकेने मुख्याध्यापकांची बदली केली होती तर शिक्षिकेला निलंबित केलं होतं. या विरोधात काही पालक आक्रमक झाले. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला पुन्हा शाळेत रुजू करण्याची मागणी केली होती. निलंबित केलेल्या शिक्षिकेने स्वतःच्या जवळीत पैसे घालून काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली आहे. याशिवाय या शिक्षिकेने आणि इतर शिक्षकांनी शाळेचा नावलौकिक वाढवला होता. 55हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता शोध परीक्षेत आणले होते. शाळेत मुख्याध्यापक मारुती माळी यांच्यावर असलेल्या ठपक्यामुळे इतर शिक्षकांचीही बदली झाली. परंतु आमचे शिक्षक हवेत यासाठी काही दिवस मुले पालकांकडे हट्ट धरत आहेत. त्यामुळे शुक्रवारी पालकांनी शाळा गाठली. विद्यार्थ्यांसाठी पूर्वीचे शिक्षक कायम ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी गाऱ्हाणे मांडू लागले. त्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी शाळेत आले. त्यांनी महापालिका उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी संपर्क साधला. साबळे यांनी काही दिवसात या संदर्भात निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. माझा विजय हा अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र जनता कारखानदारांना आणि त्यांच्या हुकुमशाहीला विटली होती. माझ्या विजयात महाडिक गटाचा सिंहाचा वाटा आहे. हा विजय पाहण्यासाठी नानासाहेब महाडिक आणि शिवाजीराव देशमुख हवे होते. सम्राट महाडिक आणि आमच्यात कधीच मतभेद नव्हते. विरोधकांनी आमच्यात बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला पण यश आलं नाही. राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या माध्यमातून ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही शिराळा विधानसभेचे नूतन आमदार सत्यजित देशमुख यांनी दिली आहे. नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुलात सत्यजित देशमुख यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. त्यांनी नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. देशमुख म्हणाले, राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांच्या मार्फत येणाऱ्या विकासात्मक कामासाठी माझे लेटर पॅड तयार असेल. यापुढे जिल्ह्याची बांधणी करायची. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्राधान्य राहील. राहुल महाडिक म्हणाले, 2004 साली विस्कटलेली घडी आता व्यवस्थित झाली आहे. यापूर्वीच या गोष्टी झाल्या असत्या तर सम्राट महाडिक आणि सत्यजित देशमुख आमदार झाले असते. ज्याचा कारखाना, दूध संघ, सूतगिरणी ते आमदार. यापुढे तसं होणार नाही. माजी आमदार मागच्या दाराने अजित पवार गटात निघाले तशी मतदारसंघात चर्चा आहे पण त्यांना थारा देऊ नका असं ते म्हणाले. गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सांगली आगाराच्या शिवशाही बसचं ऑडिट करावं अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केली आहे. ते म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. ही बस नागपूरहून गोंदियाकडे येत होती. बस उलटून हा अपघात झाला.
शिवशाही बसमध्ये तांत्रिक बिघाड असतात. सांगलीतील शिवशाही बसमध्ये देखील तांत्रिक बिघाड आहेत. अनेक वेळा गाडी बंद पडते तर काही वेळा अपघात झाल्याचे प्रकार देखील समोर आलेत. त्यामुळे सांगलीतील शिवशाही बसचा असा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवशाही बसचे ऑडिट करून या बस बंद कराव्यात. अन्यथा शिवशाही बस अपघातामध्ये काही घडल्यास एसटी महामंडळाचे अधिकारी जबाबदार राहतील. शिवाय सांगलीतून पुण्यासाठी शिवाई गाडी सुरू करण्यासाठी नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन सतीश साखळकर यांनी केले. केंद्र सरकारने बाल विवाहमुक्त भारत हे अभियान नुकतंच चालू केले. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 27 नोव्हेंबर रोजी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमास डॉक्टर आंबेडकर शेती विकास आणि संशोधन संस्थेने पाठिंबा देऊन बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जनजागृती, कॅन्डल मार्च, ग्रामपंचायत, शाळांना बालविवाह विरोधी शपथ देणे, बालविवाह मुक्त गाव असा ठराव देखील घेण्यात येणार आहे. संपूर्ण देशात 25 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचं संस्थेच्या कार्यक्रम समन्वयक राजमाता कांबळे यांनी सांगितलंय. 27 नोव्हेंबर रोजी बालविवाह निर्मूलनासाठी महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी बालविवाह मुक्त भारत मोहीम जाहीर केली होती आणि तिला प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. त्यांनी देशातील सर्व ग्रामपंचायती आणि शाळांना बालविवाह विरोधी शपथ दिली आहे. बालविवाहाची माहिती देणं सोपं जावं म्हणून एका राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण यावेळी करण्यात आले. बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे संपूर्ण जिल्हा आणि तालुका प्रशासन तसेच स्वयंसेवकांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन या देशव्यापी मोहिमेची कार्यवाही करण्यात येते. नूर उर्दू हायर सेकंडरी स्कूल गारपीर, सिव्हिल रोड सांगली, केएम हायस्कूल जत, प्रतापपूर गाव देवनाळ, MB एज्युकेशन सोसायटी सांगली, पंचायत समिती मिरज, गटविकास अधिकारी आणि इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत सदर ठिकाणी शपथविधी संपन्न झाला. त्याचबरोबर स्वयंसेवकांसोबत कॅन्डल मार्च आणि जनजागृतीचे विविध उपक्रम घोषणा देऊन उत्साहात राबवण्यात आले. सांगलीच्या बाजारात फळांचा राजा आंबा 2.5 महिने आधीच दाखल झालाय. हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा पोहोचलाय. पहिल्याच आंब्याच्या सौद्यात कुणकेश्वर इथल्या शेतकऱ्याच्या हापूस आंब्याला तब्बल 2,500 रुपये इतका डझनाच्या पेटीला दर मिळालाय. सध्या 2 पेट्यांची आवक झाली असून बाजार समितीच्या मुसा बागवान फ्रूट कंपनीच्या दुकानात पहिल्या दिवशी पार पडलेल्या आंबा सौद्यात चांगला दर मिळालाय. सालाबादप्रमाणे पहिल्या देवगड आंब्याची आवक झाली. यंदा 2 ते 2.5 महिने पहिलाच आंबा दाखल झालाय. ज्या झाडांना फळ लागलेले नाही त्याचं फळ सध्या बाजारामध्ये आलंय. सध्या पोषक वातावरण असल्याने उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. उत्पादन वाढले असले तरी सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात आंब्याची विक्री होईल असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. सध्या कुणकेश्वर येथील नामदेव चंद्रकांत धुरी यांच्या बागेतील आंबा दाखल झालाय. मराठा सेवा संघाचा एक भाग असलेल्या जिजाऊ ब्रिगेडचे 7वे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनास उद्यापासून सांगलीत सुरुवात होते. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी सांगलीच्या हरिपूर रोडवरील रॉयल पॅलेस येथे 2 दिवसीय अधिवेशन होते. या अधिवेशनाला राज्यभरातून हजारोंच्या संख्येने महिला सहभागी होणार आहेत. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सांगलीत भव्य शोभायात्रा काढून या अधिवेशनाची सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा प्रणिता पवार यांनी दिली आहे. 30 नोव्हेंबर रोजी राज्यभरातून हजारो महिला सांगलीत दाखल होणार आहेत. 4 सत्रात हे अधिवेशन होणार आहे. उद्घाटन, व्याख्यान, मार्गदर्शन संपन्न होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या उपक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.